विधानसभेच्या तारखेविषयी चंद्रकांत पाटील यांनी एक मोठं वक्तव्य केलंय। 20 सप्टेंबरला विधानसभेची आचारसंहिता लागेल असं चंद्रकांत पाटील म्हणाले। चंद्रकांत पाटील जे राज्य सरकारमधील एक महत्त्वाचे मंत्री आहेत, नेते आहेत आणि त्यांनी हे विधान केल्यानंतर आता सगळ्यांच्याच भुवया उंचावलेल्या आहे आणि त्याचबरोबर सर्वच जण आता या तयारीला लागल्याचं दिसून येते। दरम्यान विधानसभा निवडणूक कधी होणार याविषयी उत्सुकता निर्माण झाली होती, तारीख कोणती असणार याविषयी उत्सुकता निर्माण झाली असतानाच चंद्रकांत पाटलांचं हे वक्तव्य समोर आलं आहे। जे सत्ताधारी आहेत, नेते आहेत, मंत्री आहेत आणि भाजपमधील एक मोठे नेते चंद्रकांत पाटील यांनी तारीखच सांगून टाकलेली आहे। 20 सप्टेंबरला विधानसभेची आचारसंहिता लागेल असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलेलं आहे। निवडणुकीबाबत भाकीत त्यांनी केलं आहे, तर कार्यकर्त्यांना कामाला लागण्याचे आदेशही चंद्रकांत पाटील यांनी दिलेले आहेत। त्यामुळे सत्ताधारी नेते, सत्ताधारी मंत्री चंद्रकांत पाटील यांनी हे विधान केल्यानंतर आता सप्टेंबर महिन्यामध्ये 20 तारखेला विधानसभेची आचारसंहिता लागेल अशी जोरदार चर्चा रंगलेली आहे। तर निवडणूक आयोगाकडून याविषयीची घोषणा केली जाते, नेमकं कधी निवडणुका होणार आणि कधीपासून आचारसंहिता लागेल, पण सत्ताधारी मंत्री चंद्रकांत पाटील यांनी तारीख जाहीर करून टाकलेली आहे। 20 सप्टेंबरला विधानसभा आचारसंहिता लागेल असं चंद्रकांत पाटील म्हणाले। निवडणुकीबाबत त्यांनी हे भाकीत केलं आणि कार्यकर्त्यांना कामाला लागण्याचे आदेशही त्यांनी दिले। 20 सप्टेंबरच्या आसपास पुन्हा एकदा आचारसंहिता लागली तर घोटाळा होऊ नये म्हणून ती आचारसंहिता 20 सप्टेंबरच्या आसपास लागेल असं गृहीत धरून, म्हणजे माझं काही भविष्य नाही आहे, गृहीत धरून सगळ्यांनी स्पीड वाढवावा। कारण गेल्या वर्षीची साधारणतः 10% का होईना टेंडर ही मार्गी लागायची आहेत, नव्याने सगळी आचारसंहिता 2.5 महिने लागल्यामुळे सगळं पेंडिंग आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।